माझं नाव सायली आहे. मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी त्या घराची रौनक होते. जिथे फक्त हास्याचा नाद गुंजायचा. आमच्या घरात कधीच दुःखी डोळे दिसायचे नाहीत. आम्ही शहरात राहायचो. वडिलांच्या जमीन-जुमल्याचा व्यवसाय होता आणि आमच्या आयुष्यात कसल्याही गोष्टीची कमतरता कधीच भासली नव्हती. शाळेपासून ते माझ्या प्रत्येक आवडीपर्यंत वडिलांनी मला नेहमी हाताच्या तळव्यावर सांभाळलं होतं. माझी आई तर जणू माझी सावलीच होती. माझी प्रत्येक गोष्ट, माझी प्रत्येक काळजी तिच्यासाठी सर्वस्व होती. मी BAच्या दुसऱ्या वर्षात शिकत होते. प्रत्येक दिवस नव्या आशेने खुलायचा. तो दिवससुद्धा एक सामान्य दिवस होता. आई आणि वडील औषधं घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. मी महाविद्यालयात होते. तेव्हा एक फोन आला. सुरुवातीला काहीच कळलं नाही कारण आवाज अस्पष्ट होता. मग कोणीतरी सांगितलं की तुमच्या आईवडिलांचा अपघात झाला आहे. मी धावतच रुग्णालयात पोहोचले. रिक्षा घेतली आणि धडपडत रुग्णालयात गेले. तिथे पोहोचल्यावर माझ्या आयुष्यातील पहिली जखम माझ्या हृदयाला बोचली. वडिलांचं शरीर पांढऱ्या चादरीने झाकलेलं होतं. ते गेले होते. माझा आवाज घशातच अडकला होता. हात थरथरत होते. जणू कोणीतरी माझा आत्मा हिसकावून घेतला होता. "नाही बाबा, तुम्ही जाऊ शकत नाही." मी जोरात ओरडले. मी रडत राहिले, पण काहीच उत्तर आलं नाही. आई ICUमध्ये दाखल होती. डोक्याला गंभीर जखम झाली होती. डॉक्टरांनी मला बाजूला घेऊन सांगितलं, की बेटा त्यांच्या मेंदूवर खूप खोल परिणाम झाला आहे. आता औषधाची नाही, तर प्रार्थनेची गरज आहे. मी दिवस-रात्र त्यांच्याजवळ बसून राहिले. प्रार्थना करत राहिले. माझ्या प्रत्येक अश्रूत एकच प्रार्थना होती की देवा माझ्या आईला वाचव. पण कदाचित आकाशाने माझा आवाज ऐकणं बंद केलं होतं. 5व्या दिवशी त्या शांततेत निघून गेल्या. मला एकदाही हाक मारले नाही, माझा हात धरला नाही, आशीर्वाद दिला नाही. शेवटचं त्यांच्या डोळ्यात पाहिलं नाही. अंत्यसंस्काराच्या दिवशी मी स्वतःला ओळखू शकले नाही. सुजलेले डोळे, विखुरलेले केस आणि सगळीकडे नातेवाईकांच्या सहानुभूतीच्या नजरा. माझे मोठे बाबा, माझे काका गावाहून आले होते. आईच्या अर्थीला खांदा देताना माझ्या नजरा दारावर खिळल्या होत्या, की कदाचित बाबा परत येतील आणि सांगतील की हे सगळं काही स्वप्न होतं. पण असं काहीच घडलं नाही. काकाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की बेटा, तू इथे एकटी कशी राहशील? माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. माझ्या आयुष्याचा पाया एका झटक्यात कोसळला होता. काकाने मला त्यांच्यासोबत गावी नेलं. वडिलांच्या जाण्याने ते माझ्या डोक्यावरचा एकमेव आधार बनले होते. मला वाटलं कदाचित हे माझं नवं घर असेल, जिथे काही काळात सगळं काही सामान्य होईल. गावी पोहोचताच काकूंनी माझं सगळं सामान एका छोट्या खोलीत ठेवायला लावलं, जिथे मेंढ्या शेळ्यांचा चारा ठेवला जायचा. आता हेच माझं ठिकाण बनलं होतं. काकूने पहिले शब्द विचारले की खोली स्वच्छ ठेव. मी गप्प राहिले कारण काही बोलणं व्यर्थ होतं. मला माहीत होतं की हे त्यांचं घर आहे आणि आता मी त्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर काकूंनी मला स्वयंपाकघरात कामाला लावलं. त्या म्हणाले की पीठ मळ आणि भाजी शिजव. माझ्या कमरेला दुखत होतं, पण मी सगळं केलं. पीठ मळलं, भाजी शिजवली. मला फक्त शांततेने दिवस काढायचे होते. काही दिवसांनी जेव्हा परिस्थिती थोडी स्थिर झाली, तेव्हा मी काकांना म्हणाले की मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. तुमची परवानगी असेल तर मी खाजगी फॉर्म भरते. काकाने वर्तमानपत्र पलटताना मान डोलावली आणि म्हणाले की बेटा, तुला शिकायचं असेल तर शिक, पण शहरात जाण्याचा विचार करू नको. इथे गावातच काहीतरी कर. आम्ही तुला मदत करू. पण काकूंना ही गोष्ट आवडली नाही. संध्याकाळी चूल विझवताना त्या म्हणाल्या की अजून किती शिकणार? तुझ्या वडिलांनी शिकवलं, बस पुरे झालं. आता काम शिक. शिक्षणाने ना भाकरी मिळते ना मन. मी हळूच म्हणाले की पण मला नोकरीला लागण्यासाठी तयार व्हायचं आहे. काकूने काही क्षण थांबून सांगितलं की हे घर शिकण्याची जागा नाही, काम करण्याची जागा आहे. सकाळी लवकर उठ, झाडू लाव, पाणी भर, हे सगळं शिक. काही दिवसांनी जेव्हा परिस्थिती थोडी स्थिर झाली, तेव्हा मी काकांना म्हणाले की मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. तुमची परवानगी असेल तर मी खाजगी फॉर्म भरते. दुसऱ्या दिवशी मी गावातील सविता मावशींच्या मुलाकडून खाजगी फॉर्म मागवला आणि काकूकडून पैसे घेतले. काकूंना जणू आगच लागली. त्या म्हणाले की आता पैशांची मागणी सुरू झाली. मोफत भाकरी खाऊन आता पैसेही काढायला लागलीस. मी काहीच बोलले नाही. फॉर्म भरून परत पाठवला. मला माहित होतं की काकूंना माझं राहणं खटकत आहे. घरात सगळं नीट चाललं होतं, पण माझ्या वाट्याचं काम वाढतच गेलं. काकूने मला घरातच प्रत्येक काम लावलं.
त्यांची मोठी मुलगी प्रियंका जी माझ्याच वयाची होती, ती सतत मोबाईलवर असायची. मी जरा जास्त थकले तर काकू लगेच म्हणायच्या, की "तू काय राजकुमारी नाहीस, की काम करणार नाही." दुपारच्या जेवणाच्या वेळी सगळे जेवत असताना मी मागे बसून उरलेलं जेवण खायचे. एकदा जेवण संपलं होतं तेव्हा मी फक्त भाकरीवर लोणचं लावून खाल्लं. प्रियंकाने मला टोमणे मारत पाहिलं आणि म्हणाली, की "तुझी आई जिवंत असती तर तिलाही हेच उरलेलं जेवण दिलं असतं." तिच्या बोलण्याने माझे हात थांबले. मी तिला काहीच उत्तर देऊ शकले नाही. गुपचूप जेवण संपवलं आणि भांडी घासायला लागले. एकदा माझ्या शाळेतील जुना मित्र रोहन रस्त्यात भेटला. त्याने विचारलं, की "सायली, तुझा फॉर्म भरला का? परीक्षेची तयारी कशी चालली आहे?" मी साधारण उत्तर दिलं, की "हो, फॉर्म भरला, पण अभ्यास थोडा अवघड आहे." घरी येऊन मी याचा उल्लेखही केला नाही. पण संध्याकाळी काकूने विचित्र शब्दात विचारलं, की "तो मुलगा कोण होता, जो रस्त्यात तुझ्याशी बोलत होता?" मी चकित झाले. मी म्हणाले, "तो माझ्या शाळेतला मित्र होता. अचानक भेटला." काकू म्हणाले, की "इथे गावात लोक जिभेपेक्षा डोळे जास्त ठेवतात. त्यामुळे कोणत्या अनोळखी मुलाशी बोलू नकोस, नाहीतर जीभ छाटेन तुझी." त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं, की मी फक्त अनाथ नाही राहिले, तर आता संशयाच्या नजरेत वाढणारी मुलगी देखील बनली आहे. एकदा संध्याकाळी मी माझ्यासाठी एक जुना सूट काढला, जो आईने शेवटचा माझ्यासाठी शिवला होता. तो घालून बसले होते तेव्हा प्रियंका म्हणाली, की "शहरातली चतुराई इथे चालू नकोस. आम्हाला तुझे हे नखरे दाखवू नकोस." मी काहीच उत्तर दिलं नाही. तो सूट परत ठेवला. त्या संध्याकाळी काका काही कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेले. जाताना ती म्हणाली, की "बेटा, स्वतःची काळजी घे. काही लागलं तर मला फोन कर." पण माझ्याकडे फोन कुठे होता आणि काकू असताना काही मागण्याची हिंमत मी कशी करणार? काका गेल्यावर काकूंचे शब्द अधिक कठोर झाले. सकाळी लवकर उठणं, नाश्ता बनवणं, भांडी घासणं, प्रियंकाचे कपडे धुणं सगळं माझ्या माथ्यावर लादलं गेलं. एकदा प्रियंकाच्या गणवेशावर इस्त्री करताना मी थकले, तेव्हा काकू ओरडल्या, की "इथे काम करण्यासाठी आलीस, शहरातली राजकुमारी बनण्यासाठी नाही." मी म्हणाले, की "काकू, थोडी विश्रांती घेते, मग काम करते." त्यांनी झाडू उचलून माझ्या समोर टाकला आणि म्हणाल्या, "इथे कोणालाही विश्रांती नाही, विशेषतः तुझ्यासारख्या परक्याला तर अजिबातच नाही." मला वाटलं नव्हतं, की माझं शहरातलं स्वप्न गावातल्या एका खोलीत दफन होईल. काका 3 आठवड्यांनी परतले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि चिंता स्पष्ट दिसत होती. येताच त्यांनी सगळ्यांना खोलीत बोलवलं. मीही गुपचूप एका कोपऱ्यात बसले. ते बराच वेळ शांत बसले. मग उसासा टाकून म्हणाले, की "माझा व्यवसाय बुडाला. दुबईत परिस्थिती खूप खराब झाली आहे." काकूने ताबडतोब हात तोंडावर ठेवले आणि म्हणाले, की "देवा आमच्यावर दया कर." काकाने माझ्याकडे पाहिलं आणि मऊ स्वरात म्हणाले, की "बेटा, तुझ्या वडिलांनी शहरात जे घर बांधलं होतं, ते अजूनही आपल्या नावावर आहे. जर ते घर विकलं, तर कदाचित काही कर्ज फेडता येईल." मी शांत राहिले. ते घर माझ्या वडिलांची शेवटची खूण होती. पण काकांच्या डोळ्यातील असहायता पाहून माझं मन पिघळलं. मी हळूच म्हणाले, की "काका, जर ते विकल्याने तुमचं ओझं हलकं होत असेल, तर विकून टाका." काकाने माझा हात धरला आणि म्हणाले, की "तू खूप चांगली आहेस बेटा. तुझ्या वडिलांना तुझा अभिमान वाटला असता." पुढच्या आठवड्यात कागदपत्रे तयार झाली. शहरातून खरेदीदार आले. मला एकदाही घर दाखवायला नेलं नाही. सौदा तिथेच ठरला. मी कागदपत्रांवर सह्या केल्या आणि काकांनी रक्कम स्वीकारली. ते म्हणाले, की "मी सगळं सांभाळेन. काळजी करू नकोस." त्या रात्री काकूने पहिल्यांदा माझ्यासाठी मऊ शब्द वापरले. त्या म्हणाले, की "बेटा, तू आमच्यावर खूप उपकार केले. अडचणीच्या काळात जो साथ देतो तोच खरा आपला असतो." मला वाटलं मी कदाचित आता परिस्थिती सुधारेल. कदाचित माझी अशी वागणूक बदलेल. पण दुसऱ्याच दिवशी काकूंचा व्यवहार बदलला. तो मऊपणा फक्त एका रात्रीपुरता होता. पुन्हा तीच ताकीद, तेच आदेश आणि आता तर काहीतरी जास्तच वाढलं होतं. सकाळी 4 वाजता मला उठवलं जायचं. विहिरीवरून पाणी भरायला जावं लागायचं. काकू म्हणायच्या, की "आज वीज नाही, नळ बंद राहणार." मी म्हणाले, की "थोडा वेळ प्रियंकाला सांगा." मी रात्री खूप उशिरा झोपले. त्या म्हणाले, की "प्रियंका तुझी नोकर आहे का, जी तू तिला हुकूम देणार?" त्यांनी भांडी जोरात टेबलवर आपटली आणि म्हणाले, की "आता कामाचं ओझं दुप्पट झालं आहे. त्यामुळे तुलाच सगळं काही करावं लागेल." माझ्या मनाचा तुकडा असलेलं ते शहरातलं घर आता काकांच्या खिशात रकमेच्या रूपात गेलं होतं आणि मला त्याचा काहीच फायदा मिळाला नव्हता. एकदा प्रियंकाच्या मैत्रिणी घरी आल्या, तेव्हा मी स्वयंपाकघरात भाकरी करत होते. प्रियंकाने हाक मारली, की "चहा घेऊन ये आणि चांगला चहा बनव, नाहीतर सगळ्यांना तुझ्यावर हसण्याची संधी मिळेल." मी गुपचूप चहा बनवला, पण कप ठेवायला गेले तेव्हा तिच्या एका मैत्रिणीने टोमणा मारला. "प्रियंका, ही तुझी नोकर आहे का?" प्रियंकाने जोरात हसत म्हटलं, की "नोकर नाही, अनाथ चुलत बहीण आहे." ते शब्द माझ्या कानात काचेसारखे रुतले. ती पुढे म्हणाली, की "अनाथ चुलत बहीण ना,
ना नातं ना मान. संध्याकाळी मी हिंमत करून काकांना विचारलं की या रकमेतून मला काही मिळू शकेल का? मला खाजगी शिक्षणासाठी कोचिंग सेंटर जॉईन करायचं आहे. ती म्हणाली की आता अडचण आहे. पैसे कर्ज फेडण्यात गेले, पण पाहू. मी शांत झाले. एकदा काकूने मला प्रियंकाचे जुने कपडे दिले आणि म्हणाल्या की ही घे, गरमी आली आहे. मी पाहिलं काही कपडे फाटले होते, काहींवर तेलाचे डाग होते. ते घालण्यायोग्य अजिबातच नव्हते. मी आश्चर्याने म्हणाले की काकू हे घालण्यायोग्य नाहीत. त्या म्हणाल्या की का तुझ्या वडिलांची कमाई आहे का जे आम्ही तुला नवीन कपडे घेऊन देऊ? मग त्यांनी माझ्या आईला बोलायला सुरुवात केली. त्या म्हणाले की तुझी आई सुद्धा अशीच होती, नेहमी सजलेली, नाजूक राहायची. तुझ्या आईला आमच्या गावात 2 दिवस निभवलं नाही. ती तुझ्या वडिलांना घेऊन शहरात गेली. प्रियंका उभी राहून हसली आणि म्हणाली की आई तिला अजूनही शहरातली राजकुमारी वाटण्याची सवय केलेली नाही. मी नजर खाली घेतली आणि उत्तर देणं निरर्थक वाटलं. 3 दिवसानंतर गावात कोणाचं तरी लग्न होतं. काकू आणि त्यांच्या मुली सजत होत्या. नव्या बांगड्या, सुगंध, मेहंदी सगळं होतं. मी विचारलं की काकू मीही येऊ का? काकूने मला वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि म्हणाल्या, कोणत्या कपड्यात जाणार? आम्हाला लग्नात लाज आणणार आहेस का? घरी बस आणि भांडी घास. मी फक्त मान डोलावली आणि स्वयंपाकघरात लागले. त्या गेल्यावर भांडी घासताना माझा हात भाजला, पण मी पाणी प्यायले नाही, ना आवाज काढला. माझा आवाज ऐकणारं तरी कोण होतं? त्या रात्री सगळे परत आले तेव्हा प्रियंकाने एक पॅकेट फेकलं आणि म्हणाले की हा उरलेला केक आहे, खायचा असेल तर खा. तुला काय माहिती लग्न कसं असतं? मी पॅकेटकडे पाहिलं आणि तिथेच ठेवलं. मला वाटत होतं सगळं सोडून इथून पळून जावं, पण कोणाकडे जाणार? या घरात मी फक्त एक शरीर होते, ज्याला कामासाठी ठेवलं होतं. आज सकाळी सगळे झोपले असताना मी चोरून आईची चिठ्ठी काढली, जी माझ्या डायरीत लपवलेली होती. त्यात लिहिलं होतं की बेटा, कोणाच्याही समोर स्वतःला कमजोर समजू नकोस. तू माझी परवरिश आहे, मी तुला कधीच झुकू देणार नाही. मी ती चिठ्ठी डोळ्यांना लावली आणि ठरवलं की आता शांततेत राहायचं नाही. ना प्रियंकाच्या टोमण्यावर, ना काकूंच्या कठोरपणावर. दुसऱ्या दिवशी प्रियंकाने पुन्हा तेच फाटलेले कपडे माझ्यावर टाकले. मी ते परत केले आणि म्हणाले की घालायचे असेल तर स्वतः घाल. काकू ओरडल्या, काय म्हणालीस? मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाले की मी माणूस आहे, माझाही काही मान आहे. तुम्ही मान देऊ शकत नसाल तर माझी बेइज्जती तरी करू नका. प्रियंकाने रागाने म्हणाले की आई ही तर जिभेवर आली आहे, तिला धडा शिकव. काकू माझ्याजवळ आल्या, हात उगारला, पण मी मागे सरले. मी म्हणाले की मारा, पण माझे प्रश्न संपणार नाहीत. तुम्ही माझ्या वडिलांचं घर विकलं आणि माझ्यावरच उपकार गाजवले. आता मला या उपकाराच्या बदल्यात मानाची भीक मागायला लावू नका. खोलीत शांतता पसरली. कदाचित त्या माझ्या इतक्या बोलण्यासाठी तयार नव्हत्या. त्या दिवशी मी ठरवलं की एकतर मानाने जगेन, नाहीतर मरेन. पुढचे 3 दिवस पूर्ण शांततेत गेले. माझ्या उत्तरानंतर काकूने बोलणं बंद केलं. प्रियंकाने दुपारच्या जेवणात मीठ टाकलं नाही आणि संध्याकाळी काकूने मला झाडताना म्हणाले की आता तुझी जिभही लांब झाली आणि कामही विसरलीस. शिकून काय मिळेल? बुद्धीचा मान. मी काहीच उत्तर दिलं नाही, पण त्या रात्रीच्या शांततेत काहीतरी वेगळं होतं. काका एका तासासाठी आले. त्यांनी ऑफिसात कोणाशी तरी भेट घेतली आणि ताबडतोब परत निघून गेले. रात्रीच्या जेवणानंतर मी भांडी घासत होते तेव्हा प्रियंकाचा आवाज आला. ती म्हणाली की अभिनंदन, तुझं नशीब जागा झालं आहे. सरपंचाच्या मुलाशी तुझी बोलणी चालली आहे. मी भांडी घासता घासता थांबले. मी विचारलं की याचा अर्थ काय आहे? प्रियंकाने टोमणा मारत म्हटले की तुझं नातं आलं आहे आणि तुझ्या काकूने होकार दिलाय. तू आता हवेलीत जाणार आहेस. आता तू नौकर नाही तर वधू बनणार आहेस. मी ताबडतोब काकूंना विचारलं की हे खरं आहे का? त्याने माझ्याकडे न पाहता उत्तर दिलं की हो, यावर प्रश्न करू नकोस. सरपंच स्वतः नातं मागायला आले होते. हा खूप मोठा मान आहे. मी त्यांचं बोलणं तोडलं आणि म्हणाले की सरपंचाचा मुलगा विशाल, तो तर वेडा आहे. सगळ्यांना माहीत आहे की त्याने आपल्या पहिल्या पत्नीला मारलं. मी जोरात उत्तर दिलं. काकू म्हणाले की जीभ सांभाळून बोल. त्याची पत्नी कमजोर होती, ती मेली आणि तू कोण आहेस ठरवायला? मी काकूंच्या मुलाला, माझ्या चुलत भावाला बोलायचं ठरवलं. मी त्यांना म्हणाले की भाऊ, तुम्ही काही बोलत का नाही? मी त्या वेड्याशी लग्न करणार नाही. हा अन्याय आहे. ते शांत बसले, फक्त डोळे खाली घालून सिगारेट पेटवत राहिले. त्यांची शांतता ओरडण्यापेक्षाही क्रूर होती. काकूने माझी मनगट पकडून हिसरा दिला आणि म्हणाले की जो निर्णय झाला आहे तो झाला. सरपंचाच्या घरचं नातं आहे. माझ्या मुलीसाठी राजकुमारी, तू तिथे अगदी योग्य आहेस. तुझ्यासारख्या मुली तिथे सुधारल्या जातात. माझ्या आज जणू आगच लागली. मी चुलत भावाच्या पायावर हात जोडले. मी म्हणाले की कृपा करा, मला तिथे पाठवू नका. मी सगळं सहन करेन, तुम्ही सांगाल तसे करेन, पण त्या वेड्याशी लग्न करणार नाही. तो मला मारेल. चुलत भावाने एका क्षणासाठी माझ्याकडे पाहिलं, मग नजर चोरली. काकू ताबडतोब म्हणाले की इतकी विनवणी तर कोणी तुझ्यासाठी लग्नासाठी केली नसेल.
जितकी तू आमच्यासमोर करत आहेस. त्या रात्री माझी चप्पल बाहेर राहिली होती. खोलीत परत गेले तेव्हा काकू माझ्या मागे आल्या. त्या म्हणाल्या, की "तू पळून जाण्याचं स्वप्न पाहत आहेस का?" मग त्याने दरवाजा बंद केला आणि मला पायाला बांधलं. त्या म्हणाले, की "आता पाहते कोण तुला वाचवतंय." मला ओरडायचं होतं, पण आवाज बंद झाला होता. हात बांधलेले होते, पाय शून्य होत होते. बाहेर दरवाजामागून प्रियंका आणि तिच्या छोट्या बहिणीचा हसण्याचा आवाज येत होता. त्या म्हणत होत्या, की "उद्या वधू बनेल आणि आज कैदी आहे." एखाद्या चित्रपटाच्या दृश्यासारखं वाटत नाही का? त्यांच्या बोलण्याने माझा श्वास वेगाने झाला. मी शांततेने छताकडे पाहिलं. तिथे काहीच नव्हतं. ना आशा, ना प्रार्थना. सकाळी काकूने दरवाजा उघडला. ते म्हणाले, की "उठ, आज तुझं लग्न आहे. हवेलीत जायचं आहे. तिथे सगळी तयारी झाली आहे." मी थरथरत म्हणाले, "मला जायचं नाही." ते म्हणाले, की "तू मर, पण नकार नाही चालणार." प्रियंकाने लाल कपडे माझ्या हातात दिले आणि म्हणाले, की "हे घाल. यानंतर तुला हेही नशिबात नसेल." मी ना अंघोळ केली ना केस मोकळे केले. फक्त कपडे घातले. मला हवेलीत नेलं गेलं. गाडीच्या काचेतून बाहेर पाहत राहिले. रस्त्याचं प्रत्येक वळण जणू आयुष्याचा दरवाजा बंद करत होतं. हवेलीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच एका मोठ्या डोळ्याच्या नोकरानीने हळूच म्हटलं, "याच्यासाठीच लग्न आहे." दुसरी म्हणाली, की "मागची तर 2 महिन्यात मेली. ही बिचारी काय होईल कोण जाणे." मी सगळं ऐकलं पण काहीच बोलले नाही. पंडितजी बसले होते. मी डोकं खाली घातलं. माझ्या डोक्यावर घुंगट टाकला गेला. मला काहीच दिसत नव्हतं. हळूहळू लग्नाचे प्रत्येक विधी पार पडले. मी पण आणि तोंड बंद करून प्रत्येक विधी पार पडले. काकू दूर उभ्या राहून समाधानाने पाहत होत्या. जणू काही सौदा पूर्ण झाला होता. मला माहीत नव्हतं की माझं लग्न आहे की मृत्यूचा दिवस. लग्नानंतर मला ताबडतोब आत नेलं गेलं. मोठी खोली होती जिथे सगळीकडे लाल आणि सोनेरी रंग होता. भिंतीवर जुने फोटो लावलेले होते आणि मध्यभागी एक जड बिछाना होता. गालीचा इतका मऊ होता की पाय रुतत होते. पण माझ्या आतली जमीन कठोर आणि भीतीने भरलेली होती. नोकराने येऊन सांगितलं की "बाईसाहेब, ही तुमची खोली आहे. विशाल भाऊ थोड्या वेळाने येतील." मग ती दरवाजा बंद करून निघून गेली. मी खोलीत नजर फिरवली. एका बाजूला लाकडी कपाट होतं ज्यावर काही सुगंधाच्या बाटल्या आणि पुस्तक ठेवलेली होती. दुसऱ्या बाजूला छोटं टेबल होतं ज्यावर एक फोटो होता, कदाचित एका वृद्धाचा. सगळं नीट ठेवलेलं होतं, सगळं स्वच्छ होतं, पण मला शांती कुठेच दिसत नव्हती. बिछाण्याच्या कोपऱ्यावर मी बसले. कपडे अजूनही ओझ्यासारखे वाटत होते. दुपट्टा वारंवार डोक्यावरून घसरत होता आणि केसामधल्या पिन टोचत होत्या. प्रत्येक क्षणाला वाटत होतं की आता दरवाजा उघडेल आणि तो वेडा येईल. बाहेरून पावलांचा आवाज आला. कुणीतरी येत होतं. माझं हृदय धडधडू लागलं. श्वास फुलू लागला. दरवाजा हळूच उघडला आणि आत एक गंभीर चेहरा असलेला मुलगा आला. साध्या स्वच्छ कपड्यात. त्याची नजर जमिनीवर होती. त्याने दरवाजा बंद केला, चपला काढल्या आणि बिछाण्याच्या दुसऱ्या टोकावर बसला. काही क्षण शांततेत गेले. मग तो हळूच म्हणाला, की "तू घाबरली आहेस." मी नजर उचलून पाहिलं. समोर जो बसला होता तो वेडा अजिबात वाटत नव्हता. ना तो कोणता राक्षस होता. तो पूर्णपणे सामान्य माणूस होता आणि साधा शिकलेला वाटत होता. त्याने सांगितलं, की "मी काही बोलणार नाही. तू विश्रांती घे." आणि तो स्वतः शांतपणे दुसऱ्या बाजूला तोंड करून बसला. मला विश्वासच बसत नव्हता, की हा तोच विशाल आहे, ज्याबद्दल सगळे म्हणत होते, की तो वेडा आहे, ज्याने आपल्या पहिल्या पत्नीला मारलं. मी हळूच विचारलं, की "तुम्ही विशाल आहात?" त्याने मान डोलावली आणि सांगितलं, की "हो." मी म्हणाले, की "लोक म्हणतात तुम्ही वेडे आहात." तो पहिल्यांदा हसला आणि म्हणाला, की "हो, लोक तसंच म्हणतात आणि कदाचित म्हणत राहतील." मी नजर खाली घेतली. माझ्यात बोलण्याची हिंमत उरली नव्हती. काही वेळाने तो उठला, पुस्तकांकडे गेला. एक पुस्तक काढलं आणि वाचू लागला. कोणताही आवाज नव्हता, कोणताही गोंधळ नव्हता, कोणतीही जबरदस्ती नव्हती. मला तर असं वाटत होतं, की कोणी इथे आहेच नाही. खोलीत फक्त पंख्याचा आवाज आणि पुस्तकांच्या पानांचा हलका सरसर आवाज येत होता. वेळ निघून गेला. मी आश्चर्यात बुडाले होते. मनात प्रश्न उसळत होते, पण जीभ बंद होती. हा कोणता नवा खेळ आहे? यामागे खरंच काहीतरी लपलेलं आहे का? दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा तो गेलेला होता. नोकराने आले आणि म्हणाले, की "विशाल भाऊ रोज सकाळी लवकर फार्म हाऊसवर जातात. संध्याकाळी परत येतात." मी हळूच विचारलं, की "इथे सगळे त्यांच्याबद्दल असं का बोलतात?" नोकराणीने बाजू बदलली आणि हळूच म्हणाले, की "बाईसाहेब, इथे प्रत्येकाचं मत आहे, पण कोणीही मन पाहत नाही. वेळेनुसार तुम्हाला सगळं कळेल." दिवस असेच निघू लागले. विशाल दिवसा दिसायचा नाही. रात्री येऊन शांतपणे पुस्तक वाचायचा. तो बोलायचा नाही, ना काही सांगायचा, ना कोणत्या कामावर जोर द्यायचा. कधी-कधी चहा मागायचा, कधी शांतपणे गाणी ऐकायचा. एकदा तो बाहेर असताना मी त्याच्या खोलीतली प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहिली. सगळं आपापल्या जागी होतं. कपाटात कपडे नीट ठेवलेले, चपला एका रांगेत, टेबलवर प्रत्येक वस्तू व्यवस्थित.
मी पाण्याचा जग हलकाच हलवला, तेव्हा तो ताडकन वळून म्हणाला, की "कृपया मी तुम्हाला विनंती करतो, हे तसंच ठेवा." त्याने मऊ स्वरात सांगितलं, "मी माझ्या गोष्टीची जागा बदलत नाही, नाहीतर मला गुदमरल्यासारखं वाटतं." तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं, की हे काहीतरी वेगळं आहे. हा वेडेपणा नाही, कदाचित काही वेगळीच परिस्थिती आहे. मी ठरवलं, की शांत राहून सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करेन. रात्री तो झोपला असताना मी चाणाक्षपणे कपाटात डोकावलं. तेथे एक जुनी डायरी आणि काही औषधाच्या पर्च्या होत्या. मी वाचण्याचा प्रयत्न केला, पण अचानक दरवाजाचा खटखट आवाज ऐकू आला. मी तात्काळ मागे सरकले. माझं हृदय धडधडत होतं, पण तो काहीच बोलला नाही. फक्त पाणी प्यायला आणि झोपला. आता माझं भय थोडं कमी होत होतं आणि प्रश्न वाढत होते. हा मुलगा जो सगळ्यांच्या नजरेत वेडा आहे, तो इतका बेफिकीर आणि शांत का आहे? यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे आणि ते मला स्वतःला शोधायचं होतं. जेव्हा तो खोलीत आला, तेव्हा मला मृत्यू समोर उभा असल्यासारखं वाटत होतं. पण कदाचित तो मृत्यू नव्हता, तर एक नवं सत्य होतं, जे अजून पूर्णपणे समोर यायचं बाकी होतं. लग्नाच्या 3ऱ्या दिवशी विशालने मला न्याहारीसाठी बोलावलं. तो जेवणाच्या टेबलावर वर्तमानपत्र वाचत बसला होता. समोर न्याहारी व्यवस्थित मांडलेली होती. अंडी, रस, ब्रेड आणि दूध. त्याने वर्तमानपत्रातून नजर उचलून फक्त इतकं सांगितलं, की "बस मी चहा बनवतो." मी शांतपणे खुर्ची ओढून बसले. तो मला कोणत्याही नजरेने टवकारत नव्हता. त्याच्या बोलण्यात कठोरपणा नव्हता. त्याची वागणूक अगदी साधी होती. जणू दोन ओळखीचे लोक रोजच्या आयुष्यात एकत्र राहत आहेत. विशालने अचानक विचारलं, की "तुला इथे काही त्रास तर नाही ना?" मी साधारण उत्तर दिलं, की "नाही." तो म्हणाला, की "जर काही असेल तर सांग. माझी आई बहुतेक वेळ हवेलीत असते आणि तिच्या काही गोष्टी तुला कठोर वाटू शकतात." मी म्हणाले, की "पण तुमच्या आईने तर माझ्याशी अजून काहीच बोलणं केलेलं नाही." मी खरं सांगितलं. विशाल हलकासा हसला आणि म्हणाला, "हेच बरं आहे." त्यांच्या डोळ्यात खूप रिकामपणा होता. जणू तो प्रत्येक गोष्ट तपासत होता, पण बोलत काहीच नव्हता. तो बेकाबू होत नव्हता, ओरडत नव्हता, काही फोडत नव्हता. तो पूर्णपणे सामान्य आणि गंभीर मुलगा होता. मी आता त्याच्या सवयी लक्षात घ्यायला लागले. तो सकाळी लवकर उठायचा, शांतपणे तयार व्हायचा, पुस्तक पिशवीत ठेवायचा आणि फार्म हाऊसवर जायचा. दुपारी जेवायला परत यायचा. रात्री लवकर झोपायचा. त्याच्या प्रत्येक कृतीमुळे माझ्या मनात प्रश्न निर्माण होत होते. एकदा तो झोपला असताना मी पुस्तकांच्या कपाटाखाली एक जुना डबा पाहिला. तो उघडला तेव्हा आत औषधांच्या पर्च्या, काही रुग्णालयाचे अहवाल आणि एक नोटबुक होते. अहवालानुसार तो लहानपणी मानसिक दबावातून गेला होता, पण वेडेपणासारखं काही लिहिलेलं नव्हतं. नोटबुकमध्ये लिहिलं होतं, की माझं कोणी ऐकलं नाही, म्हणून मी बोलणं सोडलं. त्या शब्दाने मला थांबवलं. खरंच एक वेडा माणूस असं लिहू शकत नाही. काहीतरी गडबड नक्कीच होती. त्याच दिवशी दुपारी हवेलीच्या 2 नोकराण्या अंगणात बोलत होत्या. एक म्हणाली, की आधीची पत्नीही ठीक होती, पण ती बिचारी विशाल भाऊच्या आईच्या नजरेत खटकली. दुसरी दिली म्हणाली, की विशाल भाऊंना तर काही त्रास नाही. खरी गडबड तर त्यांच्या आईत आहे. माझी नजर ताबडतोब दरवाजाकडे गेली, पण त्या गेल्या होत्या. मी लक्षात घेतलं, की विशालची आई घरी असताना विशाल थोडा अस्वस्थ व्हायचा. त्याच्या नजरेत घबराट दिसायची. तो वारंवार खोलीचा दरवाजा तपासायचा आणि स्वतःला वेगळं करायचा. पुढच्या रात्री मी त्याला थेट विचारलं, की "लोक जे सांगतात, तुम्ही खरंच तसे होतात का?" तो शांत झाला. काही क्षणानंतर तो म्हणाला, की "तुला कधी इतकं एकटं सोडलं गेलंय का, की तू स्वतःला समजायला लागलीस?" मी म्हणाले, की "याचा अर्थ काय?" तो म्हणाला, की "माझे वडील बहुतेक वेळ बाहेर असायचे आणि माझ्या सावत्र आईने मला कधीच आपलं मानलं नाही. मी लहान होतो तेव्हा माझी खरी आई गेली. त्यानंतर प्रत्येक गोष्टीवर ओरडणं, प्रत्येक भावनेला टोमणे. एक वेळ अशी आली, की मी बोलणं सोडलं. मग जेव्हा मी थोडा सावरलो, तेव्हा त्याने मला वेडा म्हणायला सुरुवात केली. मी विचारलं, की "आणि तुम्ही कोणाला काहीच सांगितलं नाही?" तो म्हणाला, की "कोणाला काय सांगणार? वडील ऐकत नव्हते. आई फक्त संशय घ्यायची." मग तो थांबला. मी विचारलं, की "काय झालं?" तो म्हणाला, की "माझी पत्नी हृदयरोगी होती. एका रात्री तिला हृदयविकाराचा झटका आला. मी घाबरलो, ओरडलो, मदतीसाठी हाक पण मारली, पण ती मेली होती आणि मी गुन्हेगार ठरलो. कोणी काही विचारलं नाही, फक्त विश्वास ठेवला. कारण मी लहानपणापासून शांत होतो. त्यामुळे सगळ्यांनी गृहीत धरलं, की मीच खरंच वेडा आहे." माझ्यासमोर आता चित्र स्पष्ट होत होतं. हा माणूस आजारी नव्हता, तो जखमी होता. त्याच्या ओळखीवरचे प्रश्न मानसिक आजारामुळे नव्हते, तर कौटुंबिक राग आणि तिरस्काराचे परिणाम होते. मी काकूंच्या गोष्टी आठवल्या. त्यांचा तो राग, त्यांचं वागणं आणि त्यांनी जबरदस्तीने केलेलं माझं हे लग्न, हे सगळं एक डावपेच होतं किंवा कदाचित मोठ्या कटाचा भाग होता. आता माझ्यासाठी फक्त आयुष्याचा प्रश्न नव्हता, हे सत्य शोधण्याची लढाई बनली होती आणि मला ती जिंकायची होती. विशालसाठी, माझ्यासाठी आणि त्या सगळ्यांसाठी ज्यांना शांतपणे गुन्हेगार ठरवलं गेलं होतं. विशालच्या बोलण्याने माझ्या मनात अनेक दरवाजे उघडले.
पण प्रत्येक दरवाजामागे एक नवा अंधार उभा होता. सावत्र आईचा उल्लेख वारंवार यायचा आणि प्रत्येक वेळी विशालच्या डोळ्यात एक सावली यायची. तो याबद्दल जास्त बोलायचा नाही, पण त्याच्या वागण्यावरून स्पष्ट होतं की काहीतरी लपवलेलं आहे. मी ठरवलं की मला स्वतःला सत्य शोधावं लागेल. पुढच्या सकाळी विशाल फार्म हाऊसवर गेला आणि त्याची सावत्र आई हवेलीत नव्हती. मी गौरी नोकराणीकडे गेले, जी कित्येक वर्षापासून इथे काम करत होती. मी विचारलं की गौरी, विशाल साहेबांची खरी आई कशी होती? तिने संकोचत माझ्याकडे पाहिलं. हळूच म्हणाली की विशाल साहेबांची खरी आई खूप प्रेमळ होती, नरम स्वभावाची. त्या गेल्या तेव्हा विशाल साहेब 7 वर्षांचे होते. त्यानंतर सगळं बदललं. मी विचारलं की काय बदललं? ती म्हणाली की सरपंचाने दुसरं लग्न केलं. विशाल साहेबांना वेगळ्या खोलीत हलवण्यात आलं. कपडे, जेवण, प्रेम सगळं फक्त नव्या पत्नी आणि तिच्या सुखासाठी होतं. सरपंच काही बोलायचे नाही. ते व्यवसायात आणि गावच्या निर्णयामध्ये व्यस्त असायचे आणि विशाल साहेब शांत होत गेले. ते अभ्यासात खूप चांगले होते, पण जेव्हा काही चांगलं करायचे तेव्हा त्यांची सावत्र आई काही ना काही सांगून त्यांना शिक्षा करायची. म्हणायची की हा हट्टी आहे, मुद्दाम आहे आणि वेडा झाला आहे. गौरीच्या बोलण्याने माझ्या आत काहीतरी तुटलं. मी पुढचा प्रश्न विचारला की विशालची पहिली पत्नी जी मेली ती खरंच हृदयरोगी होती का? गौरीने आजूबाजूला पाहिलं आणि हळूच म्हणाली की बाईसाहेब, काही लोक म्हणतात की तिच्या औषधात गडबड केली होती आणि ती औषध विशाल साहेबांच्या आईने म्हणजे सरपंच बाईने आणली होती. कोणी त्यांच्यावर संशय घेतला नाही आणि घेतला असता तरी कोणी? त्या सगळ्यावर नियंत्रण ठेवतात, नोकरांवर ओरडतात आणि विशाल साहेबांना तर शत्रूसारखंच समजतात. मी विचारलं की का? ती म्हणाली की कारण त्या इच्छित होत्या की सरपंचाची सगळी संपत्ती त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या नावावर व्हावी, जो नंतर जन्मला. माझ्या डोळ्यासमोर आता सगळं स्पष्ट होत होतं. सावत्र आईचा खरा हेतू संपत्तीवर कब्जा करणं होतं आणि विशाल जो खरा वारस होता त्याला वेडा ठरवून बाजूला काढायचं होतं. ही एक सुनियोजित योजना होती. त्याच दिवशी दुपारी विशाल घरी आला. तो खूप शांत होता. मी लक्षात घेतलं की तो वारंवार खोलीचा दरवाजा तपासत होता. पुस्तक जागेवरून हलवून पुन्हा ठेवत होता, जणू काही हरवलं आहे. मी विचारलं की तुम्ही काय शोधताय? तो म्हणाला की हो, माझी एक डायरी काल रात्रीपासून सापडत नाहीये. इथे टेबलवर होती पण आता नाही. मी म्हणाले की तुमची आई खोलीत आली होती सकाळी. ती म्हणाली की साफसफाईसाठी आली होती, पण साफसफाई तर नोकरानी करते. मला कळलं की ती डायरी तिच्या हाती लागली आहे. ती डायरी जी विशालच्या मानसिक स्थितीचं आणि भावनांचं सत्य सांगत होती. ती आता कदाचित त्याच्या विरुद्ध हत्यार बनणार होती. संध्याकाळी सगळे बसले असताना मी पाहिलं की सरपंच लाऊंजमध्ये बसले होते. काही फाईल्सवर सह्या करत होते. त्यांची पत्नी त्यांच्याजवळ बसून काहीतरी समजावत होती. ती म्हणत होती की ही संपत्तीची नवीन कागदपत्र आहेत. विशाल आता फार्म हाऊसवर वेगळा आहे. आपण छोट्या मुलाच्या नावावर सगळं करूया. ती अगदी सहज बोलत होती. सरपंचाने विचारलं की तुम्ही विशालची परवानगी घेतली का? ती म्हणाली की अरे, तो कधी अशा गोष्टीत पडतो का? तो शांत राहतो, त्याला फरक पडत नाही. मी शांतपणे सगळं ऐकलं, पण माझ्या मनात वादळ उठलं होतं. पुढचं पाऊल काय असेल? आता विशालच्या चारित्र्यावर आणखी एक हल्ला होणार होता. रात्री आम्ही दोघे खोलीत असताना मी हळूच म्हणाले की तुमची डायरी मला एका दिवसासाठी द्या. तो म्हणाला की का? मी म्हणाले की कारण मला काही पानं लिहायची आहेत. मला वाटतं आता तुमचा शांतपणा संपवण्याची वेळ आली आहे. तो प्रथम संकोचला, मग मान डोलावली. तो म्हणाला की पण मला वाटतं की ती आता हरवली आहे. मी म्हणाले की मग आता ते परत मिळवायचे आहे, कारण त्या डायरी जे लिहिलं आहे ते फक्त तुमचं सत्य नाही, तर तुमच्या विरुद्ध चाललेल्या कटाचा आरसा आहे. तो म्हणाला की याचा अर्थ काय आहे? मी म्हणाले की विशाल तुम्हाला वेडा कोणत्याही आजाराने बनवलं नाही, तर एका आरोपाने आणि एका योजनेने. तो काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला की मला संशय होता, पण मी स्वतःला कधी सत्य शोधण्यामागं समजलं नाही. मी म्हणाले की पण आता वेळ आली आहे, आपण दोघे मिळून जाऊ आणि आता तुम्हाला शांत अजिबात राहायचं नाही. विशालच्या दुखण्यामागचं एक रहस्य होतं, जे आता माझ्या समोर उलगडणार होतं. गेल्या काही दिवसांचे संभाषण, नोकरांच्या चर्चा, सावत्र आईचे शब्द आणि विशालची ती शांत डायरी यामुळे माझ्या मनात एक निर्णय घडला होता. आता सत्याला आवाज देण्याची वेळ होती. मी सरपंचाची भेट घेतली. ते हवेलीच्या जुन्या भागात बसले होते. कागदपत्र नीट करत होते. मी म्हणाले की बाबा, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, हो सोनबाई, बोल. मी म्हणाले की विशालवर जे उपचार चालू आहेत त्या त्याला अधिक नुकसान करत आहे. मी त्याच्या औषधाच्या चिठ्ठ्या शहरातल्या एका न्यूरोलॉजिस्टला दाखवल्या. शहरातील डॉक्टर म्हणाले की ती औषधं त्याच्यासाठी योग्य नाहीत. ती त्याच्या मेंदूला बरं करत नाही, तर खराब करत आहे. सरपंचाने काही क्षण माझ्याकडे पाहिलं, मग दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले की ही औषधं त्याची आईच आणते. मी कधी तपासली नाहीत. मी म्हणाले की तुम्ही तपासायला हवी होती, कारण विषयाला वेडं ठरवणं हा एक कटाचा भाग आहे,
ज्यामागे त्याची सावत्र आई आहे. तिला विशालची सगळी संपत्ती तिच्या मुलाच्या नावावर हवी आहे. माझ्या बोलण्याने सरपंच शांत झाले. मी त्यांच्यासमोर डायरी, अहवाल ठेवले आणि म्हणाले की तुम्हाला हवंय की तुमच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं, की त्याचं सत्य समोर यावं. त्या संध्याकाळी विशालसाठी एक नवीन थेरपिस्ट बोलवला गेला, जो शहरातून आला होता. भेट साधी होती, पण त्याच्या संभाषणातून कळालं की विशाल फक्त नैराश्याचा बळी आहे. त्याला सततच्या औषधाची गरज नाही, तर सहानुभूती आणि काळजीची गरज आहे. त्याला रोज साधं व्यवस्थापन थेरपी द्यावी. 5-6 महिन्यात त्याचा मेंदू पूर्णपणे ठीक होईल. डॉक्टरांनी असं सांगितल्यावर सरपंचाने त्या रात्री पहिल्यांदा माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की सुनबाई, तू माझे डोळे उघडले. पुढच्या दिवशी विशाल थेरपीनंतर खोलीत परतला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी हास्यरेषा होती. तो म्हणाला की खूप दिवसांनी कोणीतरी माझी खबर विचारली. काही न बोलता फक्त माझं ऐकलं. मी म्हणाले की आता हे तुमचं रोधच असेल. तो म्हणाला की तुला माहित आहे, तू पहिल्यांदा आलेस तेव्हा मला वाटलं की तू इतरांसारखीच असशील, पण आता माझं मत बदललं आहे. आता वाटतं कदाचित तू तीच आहे जिच्याशी मी वर्षानुवर्षे संवाद साधण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्या दिवशी मी थेरपिस्टच्या सांगण्यानुसार विशालच्या रोजच्या कामात बदल घडवायला सुरुवात केली. त्यांचं कपाट नीट ठेवणं, त्याची पुस्तके एका पद्धतीने लावणं, त्यांची न्याहारी वेळेवर ठेवणं. हळूहळू तो बदलू लागला. त्याच्या आवाजात स्थिरता आली. त्याच्या नजरा सरळ होऊ लागल्या. तो मला छोटे छोटे प्रश्न विचारायचा की तू कोणते पुस्तक वाचते किंवा आज पाऊस पडेल का. या छोट्या प्रश्नात तो आत्मविश्वास लपला होता, जो त्याच्या आत वाढू लागला होता. एकदा तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला की जर तू परवानगी देशील तर मी तुला माझी डायरी पुन्हा लिहायला देईन. मी म्हणाले की हो, पण यावेळी शेवटच्या फक्त तुझा विजय लिहायचा आहे. या बदलाबरोबर हवेलीचं वातावरण देखील बदलू लागलं. सरपंच आता विशाल सोबत वेळ घालवू लागले. एकदा त्याने त्यांच्या दुसऱ्या मुलासाठी स्वतंत्र जमीन खरेदी केली आणि म्हणाले की हा तुझा हिस्सा नाही, तुझा हक्क आहे, तुझ्या मेहनतीने बनवलेला. विशालचा हक्क त्याच्या वडिलांची अमानत आहे. हे ऐकून सावत्र आईचा चेहरा पडला. पुढच्या दिवशी ती मला समोरासमोर भेटली आणि विखारी शब्दात म्हणाली, तू माझ्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीवर पाणी फेरलंस. मी फक्त इतकं सांगितलं की नाही, मी फक्त बंद दरवाजे उघडले, ज्यामागे तुम्ही एका जिवंत माणसाला दफन केलं होतं. विशाल आता पूर्णपणे बदलला होता. तो जास्त बोलायचा, छोट्या गोष्टींवर सल्ला द्यायचा, अगदी नोकऱ्यांना आदेश द्यायचा, ज्या आधी त्याला घाबरायच्या. एकदा आम्ही दोघे बागेत बसलो असताना विशालने स्वतःहून बोलायला सुरुवात केली. तो म्हणाले की तुला माझ्या पहिल्या पत्नीबद्दल सगळं जाणून घ्यायला हवं. मी मान डोलावली आणि म्हणाले की मला जाणून घेण्याची भीती नाही, पण अर्धसत्य सहन करणं कठीण आहे. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि सांगितले की तिचं नाव रागिनी होतं. आमचा प्रेमविवाह नव्हता, ठरवलेलं लग्न होतं. ती हृदयरोगी होती. तिला अनेकदा चक्कर यायची, कमजोर वाटायची आणि तिचा स्वभाव खूप भावनिक होता. लग्नानंतर ती इथे आली तेव्हा तिला इथलं वातावरण कठीण वाटलं. माझ्या सावत्राईने तिला नेहमी त्रास दिला. कधी जेवणात मीठ कमी, कधी खोलीच्या साफसफाईचे निमित्त, कधी तिची अपमानास्पद वागणूक. मी म्हणाले की मग तू काहीच बोलला नाही. तो म्हणाला की मी तेव्हाही शांत राहिलो, फक्त ऐकायचो, गप्प राहायचो. रागिनी वारंवार सांगायची की तिला परत जायचं आहे. मी समजावत राहिलो की वेळेनुसार सगळं ठीक होईल. पण एका रात्री तिला हृदयविकाराचा झटका आला. मी ओरडलो, मदतीसाठी हाक मारली, पण तोपर्यंत ती गेली होती आणि सकाळपर्यंत गावभर बातमी पसरली की मी माझ्या पत्नीला मारलं. माझ्या सावत्र आईने सर्वात आधी सांगितलं की मी वेडा आहे आणि रागात मारलं असेल, आणि कोणी प्रश्न विचारले नाहीत. शवविच्छेदन अहवालात हृदयविकाराचा झटका लिहिलेलं होतं, पण त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. माझ्यावर बदनामीचा डाग लावला गेला. मग माझ्या उपचाराच्या नावाखाली त्यांनी मला बंद खोलीत ठेवलं, औषध देत राहिल्या. मला कळलंच नाही की मी जिवंत आहे की गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. मी शांतपणे त्यांचं ऐकत होतो. त्याच्या सावत्र आईच्या चेहऱ्यामागचं खरं व्यक्तिमत्व आता स्पष्ट झालं होतं. तिने विशालला जगासमोर वेडा ठरवलं होतं आणि आपल्या मुलासाठी वारसाचा मार्ग निवडला होता. मी विचारलं की तुमच्या वडिलांना याबद्दल काही माहीत होतं का. तो म्हणला की माहीत नाही. ती नेहमी माझ्या सावत्र आईचं ऐकायचे. कदाचित त्यांनाही वाटायचं की मी कमजोर आहे आणि आता सगळं बदललेलं आहे. तू जे केलंस त्यामुळे मी पहिल्यांदा आयुष्यात स्वतःला विजेता वाटतोय. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की अजूनही वेळ आहे. तुझा हक्क, तुझा आवाज परत घे. पुढच्या सकाळी सरपंचाने खानदानी वकील बोलवला. संपत्तीचे कागदपत्र नव्याने तयार झाले. विशालला त्याचा हक्क मिळू लागला. सावत्र आईने खूप अडथळे आणले, पण यावेळी सरपंचाने तिचं ऐकलं नाही आणि म्हणाले की विशाल माझा मुलगा आहे आणि त्याला मी सगळं परत मिळेल, जे त्याच्याकडून हिसकावलं गेलं होतं. 2 दिवसानंतर विशाल माझ्याकडे आला. त्याच्या हातात एक जुनी फाईल होती. तो म्हणाला की ही माझी शाळेची प्रमाणपत्र, कॉलेजची गुणपत्रिका आणि एक जुनी फाईल आहे, ज्यात मी शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा लिहिली होती. मी विचारलं की मग आता काय करायचं. तो म्हणाला की मला माझं शिक्षण पुन्हा सुरू करायचं आहे, स्वतःची ओळख बनवायची आहे. फक्त सरपंचाचा मुलगा नाही, तर एक पूर्ण माणूस म्हणून
जगासमोर यायचं आहे. मी हसत म्हणाले की आणि या प्रवासात तुझ्यासोबत एक साथी आहे. त्या रात्री आम्ही ठरवलं की आता गावी परत जायचं. मला काकूंशी हिशोब चुकता करायचा होता. ज्यांनी मला विकलं, फसवलं, माझा मान आणि इच्छा दोन्ही पायदळी तुडवल्या होत्या. मी म्हणाले की विशाल तू माझ्यासोबत येशील का? तू म्हणाले की तू जिथे जाशील तिथे मी तुझ्यासोबत आहे. आता मी तुला कधीच एकटा सोडणार नाही. माझ्या प्रवासाची तयारी सुरू केली. विशालने सरपंचाकडून परवानगी घेतली आणि पुढच्या सकाळी आम्ही हवेलीची गाडी घेऊन गावाकडे निघालो. संपूर्ण रस्त्यावर माझ्या डोळ्यासमोर ती जुनी खोली फिरत होती. ते फाटलेले कपडे, ती भांडी, ते विषारी शब्द. गावी पोचल्यावर मी तोच दरवाजा पाहिला जिथून मला जबरदस्तीने पाठवलं गेलं होतं. काकू अंगणात बसल्या होत्या. आम्हाला त्याने प्रथम ओळखलंच नाही. मग चेहऱ्यावर आश्चर्य आणि अस्वस्थता दिसली. मी म्हणाले की नमस्ते काकू. त्या ताटकन म्हणाले की तू इथे काय करतेस? मी म्हणाले की हिशोब चुकता करण्यासाठी आले आहे. हा विशाल, माझा पती, सरपंचाचा मुलगा, तो वेडा जो सगळ्या संपत्तीचा एकमेव वारस आहे. हे ऐकून काकूंच्या नजरा खाली गेल्या. प्रियंका दरवाजामागे उभी होती. तिचं लग्न आता एका नशेडीशी झालं होतं आणि तिचा तो टोमणा, ते हास्य आता शांततेत बदललं होतं. मी म्हणाले की काकू मी माझं सत्य दाखवण्यासाठी आले आहे. गावात पाऊल ठेवताच त्या नजरांचं ओझं पुन्हा जाणवलं. पण यावेळी त्या नजरा वेगळ्या होत्या. सगळीकडे चर्चा होत होती, पण आता त्याचा अंदाज बदलला होता. जे लोक मला दयेच्या नजरेने पाहायचे ते आता आश्चर्याने माझ्याकडे आणि विशालकडे पाहत होते. हा तोच सरपंचाचा मुलगा आहे जो वेडा होता, पण आता तर तो वेडा वाटतच नाही आणि याची पत्नी किती मजबूत दिसते. आम्ही गावच्या रस्त्यावरून चालत असताना चर्चा वाढतच गेल्या. पुढच्या दिवशी आम्ही पुन्हा काकूंच्या घरी गेलो. मी दरवाजा ठोठावला. काही क्षणानंतर प्रियंकाने दरवाजा उघडला. तिचा चेहरा लहान झाला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं आणि कपाळावर चिंतेची रेषा. मी म्हणाले की प्रियंका आम्ही आत येऊ का? ती क्षणभर संकोचली, मग शांतपणे मागे सरकली. मी आणि विशाल आत गेलो. काकू चारपाईवर बसल्या होत्या. विशालला पाहून त्यांचा श्वासच थांबला. त्याने ताबडतोब स्वतःला सावरलं आणि उभ्या राहिल्या. ते म्हणाले की हे काय नाटक आहे? तुम्ही दोघे इथे का आलात? कालच तर इथे आली होतीस, आता पुन्हा आलीस. मी म्हणले की काकू नाटक तर त्या दिवशी झालं जेव्हा तुम्ही मला वेड्याच्या नावाने पाठवलं. विशालने हळूच डोकं खाली घालून सांगितलं, नमस्ते काकू. काकूंचा चेहरा लाल झाला. ते म्हणाले की हो, कालही तू आम्हाला अपमानित करून गेलीस. आम्ही तर तुझी भलाईच केली आणि सरपंचाच्या मुलाशी लग्न लावून दिलं. तुला मानाने विदाय केलं. मी म्हणाले की मानाने नाही, तुम्ही मला सौदा बनवून पाठवलं. पण ज्याला तुम्ही वेडा समजत होता तो आज सगळ्या संपत्तीचा मालक आहे आणि माझा नवरा आहे. माझा आत्मविश्वास पाहून प्रियंकाने तोंड फिरवलं. जणू सत्य तिला सहन होत नव्हतं. मी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं की तुझं वैवाहिक आयुष्य कसं चाललंय? प्रियंकाची नजर जमिनीवर खिळली. ती म्हणली की लग्न नाही, नरक आहे. तो नशेडी जो रात्री रोज दारू पिऊन येतो आणि दिवसा माझा खिसा चाचा पडतो. काकूंचा प्रत्येक शब्द पराभवाचं रूप घेत होता. ते म्हणाले की बरं तू इथे काय घ्यायला आली आहेस? मी म्हणाले की आता मला तुमच्याकडून काहीच नको. फक्त हे सांगायला आले आहे की ज्यांना कमजोर समजलं जातं ते डोकं उंचावून जगतात आणि ज्यांनी जुलूम केला ते डोकं झुकवून जगतात. विशाल माझ्याकडे पाहिलं, जणू विचारत होता आता जाऊया. मी मान डोलावली. जाण्यापूर्वी मी दरवाजाजवळ एक क्षणासाठी थांबले. तोच दरवाजा जिथं उभं राहून मी नवे कपडे मागितले होते आणि माझ्याकडे फाटलेले कपडे फेकले गेले होते. दरवाजा ओलांडताच बाहेर गावातील काही जुन्या चेहऱ्याने दर्शन दिलं. सविता मावशी, ज्यांनी एकदा म्हटलं होतं की अनाथांना डोकं लपवायला जागा मिळाली तरी पुरेशी आहे, त्या माझ्याजवळ आल्या आणि म्हणाले की बेटा आम्ही जे ऐकलं तेच समजलो. तुझ्या नशिबाचा तारा तर चमकला आहे. विशाल, तर तू खूप शिकलेला आणि समजूतदार मुलगा निघाला. मी उत्तर दिलं की तो वेडा नव्हता, त्याला वेडा समजलं गेलं होतं. तो दिवस गावात एका नव्या कथेची सुरुवात होता. एका संध्याकाळी आम्ही गावातील जुन्या चहाच्या टपरीवर बसलो असताना विशालने हळू सांगितलं की ही तीच जागा आहे जिथे तुझे काका मला घेऊन यायचे. इथे बसून लोकांना सांगायचे की आमचा वेडा जावई आहे. तो हसला आणि म्हणाला की मला स्वतःलाच हसू येतं. मी म्हणाले की ते हसू परत घे, आता फक्त शांतता पुरीची आहे. त्यावेळी अनेक ओळखीचे आम्हाला भेटायला आले. काही जुन्या शिक्षका ज्या शाळेच्या काळापासून विशालला ओळखायच्या. म्हणाले की मला माहित होतं हा मुलगा वेगळा आहे, पण तोंड बंद होतं. घरचे म्हणायचे की हा दिमागाचा रोगी आहे. विशालने उत्तर दिलं की घरचे जेव्हा साथ देत नाही तेव्हा बाहेरचे काय करणार. आम्ही गावात 2 दिवस राहिलो. प्रत्येक दिवसागणी विशालच्या चेहऱ्यावर सुकून वाढत गेला आणि काकूंची अवस्था बिघडत गेली. त्यांच्याकडे ना कोणता बहाणा होता ना उत्तर. मी कोणताही बदला घेतला नाही. माझा आवाज बुलंद होता, पण शांतपणे मी हे स्पष्ट केलं की मान मागण्याने मिळत नाही, तर बनवण्याने मिळतो. गावातील लोक हात जोडून आम्हाला निरोप द्यायला आले. त्या रस्त्यावरून आम्ही गेलो जिथे एकीकडे माझं अस्तित्व ओझं वाटायचं. आज माझं नाव आत्मविश्वासाचं उदाहरण बनलं होतं. गावावरून परतल्यावर विशालच्या शब्दात नरमी होती. ती आता प्रेमात बदलली होती. तो खूप वेगळा दिसू लागला होता, फक्त माझ्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी देखील.
त्याने शहरातील एका भागात छोटंसं स्वच्छ घर भाड्याने घेतलं आणि त्याचं म्हणणं होतं की आता आपल्याला वेगळा श्वास घ्यायचा आहे. अशी जागा जिथे आपण फक्त आपल्या मर्जीने जगू शकू, कोणत्याही सावलीशिवाय. आम्ही काही दिवसात त्या छोट्या घराला प्रेमाचा संसार बनवलं. लाकडी छोटं कॅबिन, खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश आणि एक छोटा कोपरा जिथे अभ्यासाची पुस्तके ठेवलेली होती. विशालने पूर्णपणे औषध घेणं बंद केलं होतं. थेरपी आठवड्यातून 2दा चालू होती आणि डॉक्टरांशी आम्ही भेट घ्यायचो. तो माझ्याशी साध्या गोष्टी बोलायचा, पण त्याच्या बोलण्यात विश्वास असायचा. एकदा विशाल म्हणाला की मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि तुझंही. हे ऐकून मला आनंद झाला आणि मी माझा फॉर्म भरून दिला. एका वर्षात विशालने आपला व्यवसाय सुरू केला. तो म्हणाला की माझ्या वडिलांनी सोडलेला फार्म हाऊस मी वापरात आणणार आहे. मी त्याच्यासाठी व्यवसाय योजना माझ्या जुन्या लॅपटॉपवर टाईप केली, जो मी माझ्या जमा केलेल्या पैशांनी घेतला होता. आम्ही दोघांनी बसून भविष्याच्या स्वप्नाची सुरुवात केली. एकदा सरपंच आम्हाला भेटायला आले. त्यांच्यासोबत विशालची सावत्र आईही होती. मी दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या नजरा खाली झुकलेल्या होत्या. त्या आत आल्या कोणत्याही अहंकाराशिवाय. त्या म्हणाल्या की बेटा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तिने विशालकडे पाहून सांगितलं. विशाल शांत राहिला, फक्त मान डोलावली. त्या पुढे म्हणाले की बेटा, मी जे तुझ्याशी केलं तो माझा गुन्हा होता. मी फक्त माझा फायदा पाहिला. मी तुझी आई असल्याचा दावा केला, पण आईसारखं प्रेम दिलं नाही. विशालने उत्तर दिलं की वडिलांनी मला सगळं दिलं, पण तुम्ही जे हिसकावलं ते वर्षानुवर्षे परत येणार नाही. ते म्हणाले की मला माहीत आहे, पण देवाने तुझ्या आयुष्यात सायलीला पाठवून मला माफ करण्याचा एक मार्ग दिला आहे. विशालने माझ्याकडे पाहिलं. मी हलकेच मान डोलावली आणि म्हणाले की माफी देणं कमजोरी नाही, विशेषतः जेव्हा कोणाच्या डोळ्यात पश्चाताप दिसतो. त्या दिवसाने आम्हाला एका वळणावर नेलं. भूतकाळाशी जोडलेला होता, पण वाद झाला नाही. मी शिक्षण पूर्ण करण्याचं वचन दिलं आणि शेवटी मला यश मिळालं. प्रमाणपत्र हातात घेऊन जेव्हा मी विशाल समोर उभी राहिले, तेव्हा तो शांतपणे माझ्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला की आता तू पदवीधर आहेस आणि आता तू व्यावसायिक महिला बन. तो हसला. त्याच्या डोळ्यात ती चमक होती जी पूर्ण माणसाची असते. एका वर्षानंतर विशालचा फार्म हाऊस पूर्णपणे एका छोट्या सेंद्रिय प्रकल्पात बदलला होता. बाजारात त्याची फळं आणि भाज्या जात होत्या. गावातील लोक आता त्याच्यासोबत काम करत होते. त्यात तेच नोकर होते जे आधी त्याच्यावर हसायचे. एका संध्याकाळी आम्ही फार्म हाऊसवर बसून चहा पित होतो. सूर्य मावळत होता. मी विचारलं की तुम्ही आता स्वतःला पूर्णपणे सामान्य वाटतं का? तो म्हणाला की सामान्य कोणीच नसतं, पण आता मी अपूर्णही नाही. मी म्हणाले की आणि मी कोण आहे? तो म्हणाला की तू ती आहेस जिने मला माझ्या आतून बाहेर काढलं. मी चहाचा कप खाली ठेवला आणि आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाले की विशाल, आपण जो प्रवास केला तो फक्त आपला नाही, तर त्या सगळ्यांचा आहे ज्यांना कमजोर समजलं जातं, ज्यांना आवाज दिला जात नाही, ज्या शांततेने जगतात. तो म्हणाले की मग तो आता तुझी कथा आली. मी मान डोरावली. तो दिवस होता जेव्हा मी माझ्या आयुष्यात प्रत्येक पानाला सत्याशी जोडायला सुरुवात केली. मी एक छोटासा ब्लॉग सुरू केला जिथे मी माझ्या आयुष्यातील अनुभव सांगते. गावातील मुली माझ्याकडून सल्ला घेऊ लागल्या. काहींनी लिहिण्याची हिंमत केली, काहींनी शिक्षण चालू ठेवण्याची हिंमत केली. तीच सायली जी एकेकाळी फाटलेल्या जुन्या कपड्यावर उपकार सहन करायची, आता इतरांसाठी हिंमतीचं कारण बनली होती. मला माहीत आहे की जग बदलणं कठीण आहे, पण स्वतःला बदलणं हे पहिलं पाऊल आहे. मी सायली आहे जिला सगळे कमजोर समजायचे, पण मी कमजोर नव्हते. वेळेने मला मजबूत बनवलं होतं. त्रास कितीही खोल असला तरी सत्य आणि हिंमत मार्ग स्वतः बनवतात. जे स्वतःवर विश्वास ठेवतात ते वेळेसोबत आपलं नशीब देखील बदलू शकतात. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. Free audio post-production by alphonic.com.